12 ते 15 तासासाठी अगदी मऊ राहतील असे हे पाण्यातील पोहे एकदम खास पद्धतीने कुणीही सहज करू शकतील अशा ह्या पद्धतीने केलेले पोहे आहेत. तुम्ही म्हणाल पोहे तर प्रत्येक घरामध्ये बनवले जातातच आणि सर्वांना ते सहज येतातच, पण तसं नाही. काहींचे पोहे हे चिवट होतात थोड्या वेळाने किंवा पोह्यांचा असा लद्दा होतो. हे पोहे चवीला छान सुद्धा लागत नाही. तर अशी जर का पोहे होत असतील तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये आज आपण मस्त अशा पाण्यातील पोह्यांची रेसिपी बघत आहोत. आता हे पोहे तुम्हाला किती लोकांसाठी करायचे आहे त्यानुसार पोहे घ्यायचे आहे. तर पोहे कसे मोजायचे, घरातील एखादी वाटीने हे पोहे तुम्ही मोजून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीसाठी 1 वाटी. त्यानुसार जर का मोजायचे नसतील तर अशा प्रकारे मूठने सुद्धा मोजू शकता. आता हे पोहे मी 5 लोकांसाठी करत आहे म्हणून 5 मूठ पोहे घेतले. पोहे पुरण चाळण्याच्या चाळणीमध्ये घेतलेले आहे. पोहे आधी चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहे. त्यानंतर या पोह्यांच्या चाळणीखाली पसरट भांडं ठेवायचं आहे आणि यावरती पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही डायरेक्ट नळाखाली सुद्धा हे पोहे धुवू शकता, पण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे ना, म्हणून यासाठी पसरट भांडं ठेवलेलं आहे. पोहे अजिबात आपल्याला सोडायचे नाही, अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे हलवायचे आहे आणि त्यावरती पाणी टाकायचं आहे. बघू शकता साधारण 1 तांब्या पूर्ण पाणी यावरती टाकलेलं आहे. असं हे काळपट पाणी पोह्यांचं निघालेलं आहे. आता हे पाणी काढून घेऊ. पुन्हा त्यावरती पाणी टाकायचं आहे. आता पुन्हा पोहे मऊ झाल्यामुळे हाताने अजिबात हलवायचे नाही, फक्त त्यावरती मी पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे चाळण थोडीशी तिरकस धरायची आहे आणि हाताने दाबून घ्यायचे आहे हे पोहे, म्हणजे पोह्यांमध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे. असं केल्यामुळे पोहे अजिबात गजगज होत नाहीत, म्हणजे खूप ते जास्त भिजत नाही. ही चाळण अशीच भांड्यावरती राहू दिली. आता साधारण 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे पोहे असेच राहू द्यायचे आहे. खूप काही जास्त वेळ सुद्धा हे पोहे भिजायला लागत नाही. 2 ते 3 मिनिटं पुरेसे आहे. तोपर्यंत पोह्यांसाठी लागणारी कांदा मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे. कांदा मिरची चिरली तोपर्यंत हे पोह्यांची चाळण अशीच होती. आता हे पोहे हाताने मस्त असे छान मोकळे आपल्याला करायचे आहे. पोहे मोकळे करत असताना अजिबात दाब देऊन करायचे नाही, अगदी अलगद हाताने असे हे मोकळे मोकळे पोहे आपण केलेले आहे. आता या पोह्यांवरती हळद टाकायची आहे. साधारण पाव चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलं. हळद आणि मीठ या पोह्यांमध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना अगदी अलगद हातानेच मिक्स करायचं आहे. बघू शकता ह्यानुसार अजिबात दाबून मिक्स करायचं नाही. आता हे पोहे असेच बाजूला राहू द्यायचे आहे. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पडी तेल टाकलेलं आहे. बघू शकता जास्त सुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. आता तेल हलकं गरम होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. आता या तेलामध्ये 1 लहान वाटी शेंगदाणे टाकायचे आहे. कपाने सांगायचं झालं तर साधारण पाव कप शेंगदाणे आहे. शेंगदाणे खमंग असे तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती मस्त खरपूस खमंग हे शेंगदाणे तळले जातात आणि असे तळलेले शेंगदाणे चवीला सुद्धा मस्त लागतात. खूप जास्त डार्क ब्राऊन सुद्धा रंग करायचा नाही शेंगदाण्याचा. असे मस्त रंगावरती तळले गेले का शेंगदाणे तेलाच्या बाहेर काढायचे आहे. शेंगदाणे हे तळून झालेले आहे. आता तुम्ही तेल सुद्धा बघू शकता. साधारण 1 पळी तेल इतपतच या कढईमध्ये आहे. अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे पोहे करायचे आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडीशी तडतडली का त्यामध्ये लगेचच पाव चमचा जिरे घातले. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायचे आहे. 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे. त्यानंतर लगेचच 4 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि काही सेकंदसाठी ह्या मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. अशा मिरच्या तेलामध्ये सुरुवातीला टाकल्या ना, मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि पोहे चवीला छान लागतात. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर अशा उभट हिरव्या मिरच्या चिरून घ्या, म्हणजे मुलांना निवडायला अगदी बरं पडेल. मिरच्या काही सेकंदसाठी परतून घेतल्या. आता कांदा पोहे म्हटले का कांदा हा तर जास्त येणारच, म्हणून 2 मीडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले आहे. खूप जास्त बारीक कांदा चिरायची गरज नाही. कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा परतवायचा आहे. कांद्याला असा थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. बघू शकता इतपत कांदा भाजून झाला. कांदा हा भाजलेला आहे हे समजायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता मी अंदाजानेच घालते, पण कपाने तुम्ही जर का नवीन शिकवू असाल तर साधारण पाव कप यामध्ये पाणी घालायचं आहे आणि उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. तोपर्यंत यामध्ये 1 चमचा साखर टाकते. अख्खी साखर आहे, पिठी साखर वगैरे करायची गरज नाही.
आणि साखर परतवायची आहे. लगेचच ही साखर विरघळते. काही सेकंदसाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल. त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हे पोहे कढईमध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करायचे आहे. अशी जर का पाण्यामध्ये साखर घातली ना, साखर सर्व पोह्यांच्या आतमध्ये जाते आणि चवीला हे पोहे छान लागतात. सोबतच खूप जास्त वेळासाठी हे पोहे मऊ राहतात. आता संपूर्ण हे पोहे हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे. आता हळद तुम्ही जर का या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता फोडणीच्या, किंवा मी टाकलेली आहे आधी पोह्यांमध्ये, त्यानुसार सुद्धा टाकू शकता. कमी गॅसवरती पोहे मस्त असे मिक्स करून घेतलेले आहे. आता माझ्या काही मैत्रिणींना वाटत असेल का पोह्यांमध्ये जास्त तेल वापरलं तर पोहे मऊ राहतात आणि चवीला सुद्धा छान लागतात, पण तसं नाही. जर का मैत्रिणींनो तुम्ही ह्या पद्धतीने पोहे केले तर पोहे चवीला अप्रतिम असे लागतात आणि खूप जास्त वेळासाठी मऊ सुद्धा राहतात. त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेली, देठ अजिबात घ्यायचे नाही, कोथिंबीरचे फक्त पानांचा भाग घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरायची आहे. ही कोथिंबीरची पानं टाकायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, अगदी कमी गॅस आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे. झाकण काढते. पुन्हा पोहे मिक्स करायचे आहे. बघू शकता पोह्यांना मस्त असा रंग आलेला आहे. एकही पोहा तुम्हाला पांढरा दिसणार नाही आणि रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद आहे. गॅस बंद केल्यानंतर अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबू पिळून घेते. सोबतच हे शेंगदाणे आपण तळून घेतलेले होते ना, ते शेंगदाणे सुद्धा घालायचे आहे. शेंगदाणे जर का आधीच आपण घातले असते तर ते मऊ झाले असते. नंतर यासाठी आपण टाकले का मस्त ते पोहे खाताना दाताखाली आल्यानंतर छान असे क्रंची लागतात. बघू शकता मस्त असे मोकळे मोकळे सडसडीत आणि मऊ, चवीला अप्रतिम असे हे पोहे अगदी झटपट आपले तयार होत असतात. आता पोहे तयार झालेले आहे. प्लेटमध्ये सर्व करू. बघू शकता कुठेही पांढरा पोहा नाही किंवा पोह्याचा गोळा तुम्हाला झालेला दिसणार नाही. मस्त मोकळे मोकळे असे हे पोहे. आता यावरती तुम्ही ओलं खोबऱ्याचा खीस सुद्धा टाकू शकता किंवा सुकं खोबऱ्याचा खीस किंवा बारीक शेव, आपल्या आवडीप्रमाणे. मी या ठिकाणी बारीक शेवचा वापर करते आणि वरतून लिंबू पिळायचा आहे. बघू शकता अगदी झटपट 5 ते 6 मिनिटांमध्येच तयार होणारी पोह्याची डिश. तुम्ही नक्कीच करून बघा. चवीला हे पोहे खूप छान लागतात. अगदी कमी तेलामध्ये होतात आणि 12 ते 15 तास जरी ठेवले ना तरी सुद्धा अगदी मऊ राहतात हे पोहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पोह्यांची. तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत बघितलीच, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.